नमस्कार मित्रांनो, सर्वांना जय महाराष्ट्र। महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं 28 जानेवारी रोजी विमान अपघातामध्ये दुर्दैवी असं निधन झालं। तर त्यानंतर आपल्याला महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून कोणाचा चेहरा दिसणार आहे नवीन, त्यावरती काल चर्चा झालेली आहेत मुंबईमध्ये। आणि त्या चर्चेमधून असं बातमी समोर आलेली आहे की महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार जे होते त्यांच्याच पत्नी म्हणजेच सुनेत्रा अजितदादा पवार या नवीन महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत। म्हणजे आतापर्यंत महाराष्ट्राला उपमुख्यमंत्री ह्या पदावरती महिला अजून कोणी नाही आहेत, तर महाराष्ट्र राज्यातील पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून आपल्याला सुनेत्रा अजितदादा पवार यांच्या नावावरती शिक्कामोर्तब झालेला आहे। म्हणजे ह्याच आज महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत। तर ती शपथविधी कधी होणार त्याच्याबद्दल अजून काही सविस्तर माहिती नाही आलेली आहे। जशी पण आपल्याला अपडेट येणार आपण आपल्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू। तर चला पुन्हा भेटूया अशाच एका नवीन अपडेटमध्ये। तोपर्यंत जय महाराष्ट्र।